राम राम मंडळी, शुभ दुपार। आज आम्ही शेताला फेरफटका मारायला जाणार आहे, सगळी फॅमिली। तुम्ही पाहू शकता या गाडीमधून, आणि सोबत हे खायला प्यायला सगळं घेतलेलं आहे। बेसन, भाकरी, मिरचीचा खरडा, शेंगदाण्याची चटणी, भेळ, कांदा असं सगळं घेऊन चाललो आहोत। कांद्याची पात आणि हे सगळे हे आहेत ना, हे सगळे लोक हे सगळे शेतामध्ये निघालेत। आमच्या शेतामध्ये काय काय आहे ते पाहायला। तर हा ब्लॉग तुम्ही सगळ्यांनी नक्की पाहायचा, कारण खूप जबरदस्त असणार आहे। तुम्हाला भरपूर काही गोष्टी पाहायला भेटणार आहे। चला मग। हे मंडळी, आम्ही शेतामध्ये पोहोचलो आहोत। कांदा कट करते बघा, तुम्ही बघू शकता। बेसन, भाकरी, शेंगदाण्याची चटणी, मिरचीचा खरडा, टोमॅटोची चटणी, आणि भेळ कुठे गेली? भेळ, हा, ही भेळ सगळे घेऊन आम्ही सर्व परिवार इथे बसलेलो आहोत। मस्त एन्जॉय करतोय। तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा। अनुप, पोटात दळणार का? ऐश, हे सगळ्यांनी हाय करा। कसं आहे जेवण? बेसन भाकरी कसं झालंय? एक नंबर। तू तर जेवत पण नाहीये, खूप छान सांगतोस। रिया, बेसन कसं झालंय? कांदा एक नंबर। पहिलं मग पाणी शेतात बसून लय मजा आली। थोडा भात पण आहे, भात पण घ्या। या जेवायला सगळ्यांनी। फायनल जेवण चालू केलंय। कोण आहे हे? भाऊजींचा फोन। बेसन भाकरी शेतामध्ये ना, खरंच चटण्या आणि बेसन भाकरी खूप छान लागतात। माझा फोन हरवला। तुम्ही तर जेवला असाल, तरी पण या जेवायला। चालते। कांदा न भाकरी खाऊन द्या की र, मला बी शेताला येऊन द्या की र। सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि लाईक करा। तुमच्या आमच्या बरोबर तुमची लाईफ बी सेट करा। तुम्हाला माहिती आहे कशाचं कणीस आहे? हे बाजरीचं कणीस आहे। हे आता थोडं आलेलं आहे, अजून ते ड्राय नाही झालेलं, पण किती छान वाटते ना। सगळं शेत एकदम एकसारखे लेंथ आहे बाजरीची। आणि इकडे या, तुम्हाला काय ते दाखवते। इकडे या, हे शेत कशाचं आहे? हे शेंगा कशाच्या आहेत? ह्या मुगाच्या शेंगा आहेत। हे पूर्ण शेत आहे ना, हे मुगाचं शेत आहे। आता हे शेंगा खायला ह्याचे मूग निघतात ह्याच्यात, म्हणजे पूर्ण शेंगा झालेल्या आहेत तयार। तसं पण आता शेतामध्ये खूप छान जेवण झालेलं आहे, पोट भरलेलं आहे। त्यामुळे शेंगा काय आणि बाजरी काय काही हजम होऊ शकत नाहीये। या तुम्हाला दाखवते अजून। हे आहे कांद्याचं शेत। कांदे अजून खूप छोटे आहेत, म्हणजे पात पण खूप छोटी आहे। त्यामुळे जेवताना आम्हाला खायला भेटलीच नाही पात, कारण कांदे एकदम छोटे रोपटे आहेत त्याचे। हे 1-2 महिन्याने चांगले पात त्याची खायला येईल। ह्या शेड खाली आम्ही सगळ्यांनी जेवलं। इथे चटई टाकली आणि मस्त बेसन भाकरी खाल्लेली आहे। इथे सगळे फॅमिली, घरातले सगळे फॅमिली बसलेले, पूर्ण कांदा बिंदा ठेचून खाल्लेला आहे। सगळ्यांचे पोट एकदम गच्च झालेले आहेत। आता मस्त पूर्ण शेत फिरून येणार। इथे मला ना भाऊनी भुईमुगाची शेंग तोडून दिली आहे। किती मन लावून मी खातीये भुईमुगाच्या शेंगा, तुम्ही पाहू शकता। मस्त हवा येते, अलोन बसलेली आहे, फोकस आहे शेंगा खायचे। कच्च्या शेंगा आहेत, पण एवढं त्याची चव मस्त येते ना। त्यांनी माझ्यासमोर तोडली आणि मला खायला दिली। मी एकदम मन लावून खाते ते शेंगा। तुम्ही पाहू शकता। मंडळी, हे तुम्हाला माहिती आहे कशाचं प्लांट आहे? हे आहे ड्रॅगन फ्रूट। आपल्या मुंबईला वगैरे भेटतं ना, 50, 60, 70 रुपयाला। हे आमच्या भाऊच्या शेतामध्ये आहे ड्रॅगन फ्रूट।
म्हणजे अजून हे खायला नाही आलेलं, अजून हे मोठा आकार होणार आहे याचा. हे बघा तुम्ही पाहू शकता, इथे एवढी मोठी विहीर आहे. विहिरीला खूप पाणी आहे, खूप पाणी आहे. आणि अजून दाखवते तुम्हाला, माझ्याकडे दाखवतो. तुम्हाला माहिती आहे हे झाड कशाचं आहे? हे झेंडूचं आहे, मारीगोल्ड, झेंडूच्या फुलांचं. हे पूर्ण शेतामध्ये ना ह्या लोकांनी ना झेंडू लावलेला आहे. अजून त्याला फुलं आले नाहीयेत, पण पूर्ण शेत झेंडूची रोपं केलेले आहेत. फुलं आल्यानंतर एवढं छान येलो येलो रेड रेड दिसेल ना, एकदम मस्त. आणि हे बघा आमचे सगळे थकलेले लोक, अरे ऍटलीस्ट हाय तरी करा रे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. हवेचा आवाज येतोय, हवा किती जोरात वाहते बघा. इकडे इकडे बंच लागला. कांद्याची पात संध्याकाळच्या जेवणासाठी मज्जा आली भाजी तोडायला. आणि हे आहे सोलर पॅनल. हे तर तुम्हाला माहीतच आहे, सूर्याची रोशनी घेऊन आपल्याला उपयोग होतो, लाईट्स वगैरे. या दाखवते तुम्हाला. हे आहे हे आहे कोथिंबीरीचं. इथून रोज कोथिंबीर घेतो आणि भाजी बनवतो, त्याची भाजीमध्ये टाकतो. आणि ही पूर्ण लाईन आम्ही मुळ्याची लावलेली आहे. हे 4 आहेत ना, ते आम्ही वांगी लावलेली आहेत आणि पुढे मिरच्याची रोपं लावलेली. इकडे पूर्ण बाजरी आहे आणि या साईडला पूर्ण सूर्यफूल आहे. सूर्यफुलांना फुलं आली नाहीयेत, 1-2 असे आलेले आहेत, पण लवकरच येईल. 15-1 महिन्यामध्ये सूर्यफुलाला फुलं येईल. तिकडे त्या साईडला ऊस आहे, ऊस आहे त्या साईडला. आणि खूप छान वाटतंय. पूर्ण शेत, कुठेही माती दिसत नाहीये. पूर्ण शेत हिरवगार, एकदम प्रसन्न वाटतंय फिरायला. आमची माती, आमची माणसं, सोबत सोबत. गाईज, माझं शेत कसं वाटलं तुम्हाला? माझ्या भाऊचं शेत आहे. कसं वाटलं? पूर्ण म्हणजे माती दिसत नाही, एवढं हिरवगार दिसतंय. हे शेताचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की माझ्या कमेंटवर सांगायचं, मला कमेंट करायचं. ओके, आणि लाईक शेअर पण करायचंय. बाय बाय.